नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता सावलीला मेंदळ्यांच्या घरी घेऊन सावलीला न्याय देण्यासाठी आता सावलीच्या बाजूने सत्याने उभा राहत. सारंग ज्या वेळेस आता तिलोत्तमाला सत्य सांगतो त्यावेळेस आता सत्य सावलीचे जे सत्य असते ते तिलोत्तमाला काही पचवता येत नसते आणि सत्यापासून तिलोत्तमा आता पळून गेलेली असते. आणि तिलोत्तमा पाठीमागे आता सावली ही घरातून जाण्याचं कारण काय होतं हे शोधून काढत असताना ज्या वेळेस आता भैरवीचे सत्य सारंग समोर येते आणि ज्या वेळेस आता कॉन्ट्रॅक्टसाठी भैरवी ही मेंदळ्यांच्या घरी येते आणि जेव्हा आता मेंदळ्यांच्या घरी आलेली भैरवीला सारंग बघतो त्याच वेळेस आता भयानक सत्याने भैरवीला धडा शिकून सारंगवर बायकोच्या नात्याचा अधिकार दाखवत आता भैरवीला असे सारंग कोणते भयानक सत्य सांगतो आणि सावलीपासून भैरवीचा कायमचा संबंध तोडून टाकत भैरवीच्या कॉन्ट्रॅक्टच्या चिंधड्या उडवून एकाच कागदाने धुमाकूळ घालत सारंग आता भैरवीला कशी जन्माची अद्दल घडवतो. एका क्षणात ताराबरोबरचे कॉन्ट्रॅक्ट मोडून एका झटक्यात आता सारंग कसा भैरवीला भिकारी बनवतो आणि सावलीवरच्या प्रेमाचा अधिकार दाखवत सावली सारंग दोघेही कसे प्रेमाने एकत्र येतात आणि त्यानंतर आता सारंग सावलीच्या गोड संसाराला सुरुवात होऊन सारंग आणि सावली कसे प्रेमाने आता रोमांस करतात हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. त्यामध्ये आता सावलीला घरातून बाहेर जाण्यासाठी ऐश्वर्या, अस्मिता आणि तिलोत्तमा या सगळ्यांनी मिळून एकापाठोपाठ एक सत्य बाहेर आणत आता सावलीला घरातून हाकलवलेलं असतं. पण 48 तासांची मुदत देऊन जर सारंगने सावलीला आणलं नाही तर मात्र तिलोत्तमा जे काही सांगेल ते सारंगला ऐकावंच लागेल असा शब्द आता तिलोत्तमाने सारंगला दिलेला असतो. पण 48 तास होण्याच्या आत आता सारंग हा जीवाच्या आकांताने शर्तीचे प्रयत्न करून सारंगने सावलीला घरी आणलेलं असतं. आणि एवढंच नाही तर त्यानंतर सावली घरातून काय गेली हे सत्य देखील आता सारंगने तिलोत्तमासमोर आणलेलं असतं. आणि ते सत्य म्हणजे ऐश्वर्याने आता सावलीच्या अक्षराचा आणि त्या चिठ्ठीचा वापर करून डुप्लिकेट तशीच चिठ्ठी तयार करून जी तिलोत्तमाला दाखवली तीच सारंगने आता समोर आणलेली असते. आणि आता सावलीने सारंगसोबत न बोलण्याचं कारण देखील सावलीने चिठ्ठीतून लिहून सारंग समोर ठेवलेलं असतं आणि त्या सगळ्या चिठ्ठ्या नोटपॅडमधून सारंगला मिळालेल्या असतात. एकापाठोपाठ एक धडाधड पुराव्याच्या त्या चिठ्ठ्या सारंगने आता तिलोत्तमाला दाखवलेल्या असतात. आणि सावली ही खरी कशी आहे हे देखील आता सारंगने पटवून दिलेलं असतं. आणि त्यानंतर मात्र ऐश्वर्यावरती आरोप करणाऱ्या आता सारंगला तिलोत्तमा गप्प बसवण्याचा प्रयत्न करते. पण मी त्याच वेळेस गप्प बसेन ज्या वेळेस आता ऐश्वर्या हे सगळं कबूल करेल. तर आता ऐश्वर्याला कबूल करण्याखेरीज काही पर्याय उरलेला नसतो. आणि आता ऐश्वर्यावरती सारंग जो आरोप करत होता तोच आरोप खरा होता आणि म्हणूनच ऐश्वर्याने कबुली दिली. आणि हे सत्य जेव्हा तिलोत्तमासमोर येते सनकन तिलोत्तमाने आता ऐश्वर्याच्या थोबाडीत दिलेली असते. तर एवढंच नाही, ऐश्वर्याचा तो खरा चेहरा नील समोर येताच आणि आत्तापर्यंत गप्प बसलेला नील त्यानेसुद्धा ऐश्वर्याच्या थोबाडीत मारलेली असते. आज सगळ्यांच्या समोर नवऱ्याने आपल्या थोबाडीत मारून आपला जो काही अपमान केला ना तो त्या अपमानाचा मी बदला घेऊनच राहणार. त्या क्षणी ऐश्वर्याने असा निर्धार केलेला असतो. पण हुशार सारंगने सावलीची सत्याची बाजू सगळ्यांसमोर मांडलेली असते. इकडे आता भागवतांच्या घरी सावली घरी आली त्यामुळे कान्हू एकनाथरावांना खूप आनंद झालेला असतो. आणि इकडे आता भैरवीने एकनाथराव कान्हूला जबरदस्त दम दिलेला असतो. आणि जर सावली तिला मिळाली नाही ना तर त्यांच्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ आणील अशा कडक शब्दात आता इकडे भैरवीने एकनाथरावांना दम दिलेला असतो. आपली सावू सही सलामत सुखरूपपणे पुन्हा मेंदळ्यांच्या घरी आली हे सगळं आता एकनाथरावांना समजून खूप आनंद झालेला असतो. इकडे आता वाऱ्यासारखी सावली घरी आली ही बातमी भैरवीच्या कानावर येते. आणि त्या क्षणी आता भैरवी
ताराला म्हणते की तारा, अगं आपली सोन्याची अंडी देणारी कोंबडी परत आली आहे आणि तुला 50 लाखाचं जे कॉन्ट्रॅक्ट मिळणार होतं ना, ते कॉन्ट्रॅक्ट आता तुझं झालंच म्हणून समज. सावलीने जर 3 गाणी तुझ्यासाठी गायले ना, सगळ्या कॉन्ट्रॅक्टचा खेळ आपल्या खिशात. आणि त्या सावलीला ना मी आता दम देऊन येते तारा. बघ, तिने घर सोडण्याची हिंमत केली ना, असंच जर ती करत राहिली ना तर आपल्यावर उपासमारीची वेळ येईल. बरं झालं देवाच्या कृपेने ती सावली पुन्हा आली. असा तिला धडा शिकवते ना, पुन्हा ती घर सोडून जाण्याचा विचारच करणार नाही तारा. असे म्हणत आता लगबगीने तिचा आवरून भैरवी ही मेंढाळ्यांच्या घरी आलेली असते. मोठ्या आयटीत मेंढाळ्यांच्या घरी सोप्यावर बसत भैरवीने दिमाखात आता सावलीला बोलावलेलं असतं. सावली ही ठरल्याप्रमाणे चहा घेऊन तिथे येते. भैरवीला चहा देताच आता भैरवी म्हणते, काय गं सावली, कुठे तडफडली होतीस आणि तुला घर सोडून जाण्याची काही गरज होती का? पण तू जर घर सोडून गेली होती खरी, पण जर वेळेला आली नसती ना, तुला आता दाखवलंच असतं मी. मला जो शब्द दिला आहे तो शब्द तुला आठवतोय ना सावली? तर मी तुला सांगते, यापुढे जर मला दिलेला शब्द जर तू मोडला आणि वेळेला जर तू माझ्यासाठी काम केलं नाही ना, तर तुझ्या कुटुंबाची ना काय हालत होईल याचा तू विचारही केला नाही. आता जर तू वेळेला आली नसती तर तिकडे तुझं कुटुंब ना उपाशीपोटी राहिलं असतं. त्यांच्यावर भीक मागायची वेळ आली असती सावली. तेव्हा तू असं काही करत जाऊ नकोस. पण तेवढ्यातच आता सारंग तिथे आलेला असतो आणि सारंग आता भैरवीकडे बघतो. आणि तेवढ्यात आता सारंगला सावलीने भैरवीमुळेच आपण घर सोडून गेलो होतो आणि भैरवीनेच मला तुमच्यासोबत बोलू नको असे सांगितले होते हे सत्य आठवतं. ताबडतोब आता सारंग भैरवीसमोर येतो आणि म्हणतो, भैरवीजी, तुमचा आणि सावलीचा काय संबंध आहे? तुम्ही आज सावलीला काय सांगितलं होतं ते सगळं मला सांगा. भैरवी म्हणते, काय रे सारंग, कुठं काय झालं? तर आता लगेच सारंग पुढे येत म्हणतो की हे बघा, आजपर्यंत मी गप्प होतो कारण सावली ही तिच्या संमतीने तुमच्याकडे फक्त काम करत होती. तुम्ही कोणत्या अधिकाराने सावलीला सांगितलं की माझ्यासोबत बोलू नकोस? ते ऐकून आता भैरवीला धक्का बसतो. भैरवी म्हणते की अरे तसं नाही रे सारंग. तर सारंग म्हणतो, काहीही बोलू नका, कारण सावलीला तुम्ही माझ्यासोबत बोलू नको हे जे सांगितलं ना, ते कोणत्या अधिकाराने सांगितलं अगोदर ते सांगा. आणि आता भैरवीला तिची चूक कळलेली असते. सावलीने सारंगला सांगितलं वाटतं आणि लगेच आता हात जोडून भैरवी सावलीला म्हणते, काय गं सावली, अगं मी तुला चेष्टेने म्हटले की तू सारंग बरोबर बोलू नकोस, तर तू लगेच तसंच केलं. तर आता लगेच सारंग म्हणतो की तुम्हाला काही सावली लहान मुलगी वाटली की काय? आणि मी तुम्हाला आज बायकोच्या अधिकाराने सांगतो की सावली आजपासून तुमच्याकडे काम करणार नाही म्हणजे नाही. तुम्ही तारासाठी दुसरा असिस्टंट आत्तापासूनच शोधायला सुरुवात करा. यापुढे सावलीचा आणि तुमचा काही एक संबंध राहणार नाही. सावलीसोबतचे जे काही तुमचे संबंध असतील ना, ते आजपासून सगळं संपले. यापुढे तुम्ही सावलीला भेटायला तुम्ही आमच्या घरीही यायचं नाही आणि यापुढे सावलीला तुम्ही कामासाठी कुठे घरातून बाहेरही न्यायचं नाही. तुमचं जे काही ठरलं ना, ते सगळं आता डील सगळी तुटली. सावली, यांचे जे पेपर्स वगैरे जर काही असिस्टंटचे जॉबचे जर तू बनवले असतील, आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर घेऊन ये आणि आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर ते सगळे कॉन्ट्रॅक्टचे पेपर फाडून टाक. यापुढे भैरवी आणि तुझा काहीही संबंध राहणार नाही. आज मी तुला नवऱ्याच्या हक्काने आणि नवऱ्याच्या अधिकाराने हे सगळं सांगतो. आणि भैरवीजी, आत्ताच्या आत्ता तुम्ही येथून गेले तरी चालतील. या कडक शब्दात भैरवीच्या नाग्या ठेचून एका झटक्यात आता भयानक निर्णय घेऊन तारा आणि सावली बरोबर असलेले सगळे कॉन्ट्रॅक्ट सारंगने मोडून काढलेले असते आणि भैरवी आता सारंगच्या हातापाया पडत असते. पण ऐकणार तो सारंग कसला? आणि एका सेकंदात आता भैरवीला तिची लायकी आणि तिची जागा दाखवून भैरवीचा उफाळून आलेला माज सारंगने उतरवलेला असतो आणि कॉन्ट्रॅक्टचे पेपर घेऊन येताच सावलीला आता सारंगने ते कॉन्ट्रॅक्टचे पेपर फाडून टाकण्यासाठी सांगितलेले असते. भैरवीच्या तोंडासमोर टाराटर त्या कॉन्ट्रॅक्टचे पेपर फाडून टाकत सावलीने भैरवीसोबतचा सगळा संबंध तोडून आज खऱ्या अर्थाने सावली ही सारंगची झालेली असते. तर कशी वाटली सारंगची सावली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.